घडलं का किंवा काही पब्लिसिटी स्टंट वगैरे आहे का, PR काही स्टंट वगैरे आहे का, पण ज्यावेळेला आपल्यासोबत हे घडत असतं त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की त्याचा सिरियसनेस नेमका किती आणि ते आपल्या बरोबर घडलेलं असतं. स्टेट ऑफ माइंड नेमकं कसं होतं त्यावेळेला प्रणित, सध्याची स्थिती नेमकी काय? कारण एक मारहाण होण्यासारखा प्रकार घडला आणि आपण स्टँडअप कॉमेडियन आहोत, आपण लोकांना खरं तर हसवायचं काम करत असतो आणि अशा वेळेला काही लोक येतात, मारहाण करतात, वेगळंच काहीतरी घडून जातं. प्रणित, त्यावेळी जी माझी मानसिक परिस्थिती होती, मला तर हेच कळलं नाही की का झालं. कारण प्रत्येक आर्टिस्टच्या मनात नेहमी हाच प्रश्न असतो की आपण जे आपलं काम करतोय हो हे आपण फक्त एक मेसेज देण्यासाठी, लोकांना हसवण्यासाठी करतोय. खरं. आणि त्याच्याबद्दल जर कोणी असे रिॲक्ट करत असेल, म्हणजे हे ऑब्व्हियसली तुम्ही लॉ हातात घेताय, कोणाला मारहाण करताय. जसं तुम्ही रिपोर्टर आहात, तुम्ही तुमचं काम करताय, जर उद्या जाऊन लोक हे विचार करतील की हा मला यांचं काम नाही आवडलं, आपण जाऊन यांना मारू, तर हे हा चुकीचं आहे. हा आणि त्याच्याबद्दल ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. तर तेव्हाच त्याच दिवशी सोलापूरमध्ये ऍक्शन जेव्हा नाही घेतली गेली, ऑब्व्हियसली खूप वाईट वाटलं मला. पण मी तेव्हाच ठरवलं की जे झालंय हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी ऍक्शन घेतली पाहिजे, सो दॅट आज हे माझ्यावर झालंय, उद्या कोणा दुसऱ्यावर होईल किंवा हो पुन्हा होईल. ही हिंमत लोकांमध्ये नाही राहिली पाहिजे की बाबा की आपल्याला काही गोष्ट आवडली नाही ना की आपण हाणामारी करायची. नाही, खरं तर पुढचा प्रश्न मी तुला हाच विचारणार होतो की हे असे प्रकार पुढच्या वेळेला होणार नाहीत, म्हणजे इतर कोणाबरोबर तर नाहीच, पण स्टँडअप कॉमेडियन सोबत एखादा जोक केला म्हणून असा प्रकार घडणं हे महाराष्ट्रात खरं तर फारसं काही रुचणारं नाही लोकांना. आणि लोकांनी त्यानंतर सोशल मीडियावरनं पण खूप साऱ्या कमेंट्स केल्या तुझ्या समर्थनासाठी. सोशल मीडियावरनं तुझ्यावर खूप साऱ्या कमेंट्सचा वर्षाव झाला. प्रणित, त्याबद्दल काय वाटतं? कारण फॅन्स सुद्धा खूप चिंतेत होते ज्यावेळेला ही बातमी समोर आली होती त्यावेळेला. प्रणित, आवाज आला माझ्या?